म्हटलं बाई ना शरम सांड्या शरम सांड्या याला दंडा घ्या का काही असं तरी काही म्हटलं दंड आता काय म्हणते या भाड्याच्या बैलाची चिरविन मला सांगा उभ्यानं कुठे जिरते काय हो जिरवीन म्हणते उभ्याने जिरते काय बसून वारे बोलण्याचा तरा का म्हणून काय म्हणतो वैशाली ताई पाहतात आणि म्हणतो कोण्या स्वरात म्हणतो माझ्यासारखी एकटा स्वर लावून पाय तुम्ही मजा एकटा स्वर लावता करता तू शायरी हा सारखी म्हणतो बोलत काट्याचे देत भाऊ तुमचा लहान कोण शिकवले गाग्यानं घरपोळाचे वयनी बोले दादा बोलगा बोलत होता काट्याचे इकडे भाऊ म्हणते पण मला देरा सारखी वागवते मला देरा सारखी वागवते आणि म्हणते भाऊ म्हणून काय म्हणतो वैशाली घरची सोडून वैशाली मी दुसरीकडे पाहतोच नाही किती तरी तू मला जेवायचा प्रयत्न करशील पण मी तुझ्या घरी जेवत माझ्यासाठी तू निष्ठा करशील माझ्यासाठी तू निष्ठा करशील पण माई भूक जातच नाही पण माया बैल मी पडीत जमिनीत वाहतच नाही हो माया बैल मी म्हटलं दुसऱ्याच्या पडीत जमिनीत वाहतच नाही सोच समझ कर चलना वैशाली सोच समझ कर चलना वैशाली इतनी क्यों दौड़ती है जीने का रास्ता छोड़कर मरने का रास्ता पकड़ती है लड़ते लड़ते बन गई पत्नी निभासी वाली काल आ गया तो अब दुनिया कैसी डोली समझा शायर वैशाली तेरा वस्तादी घराना शायर वैशाली तेरा वस्तादी घराना बर्बाद हो गया जैसे हनुमान ने लंका जलाई ऐसी तू भी जल गया तू भी सीधे रास्ते से छोड़कर तेरे रास्ते से ढल गया शाहिर प्रभाकर के हाथों में अभी तो कोई जिंदा नहीं गया हो हातून जिता नाही जात कोणी बायका म्हणते ना म्हणून काय म्हणतो हो बायका म्हणते काय म्हणते लग्नाचा मांडव पांढरा सुताना सुत्री जास्त करशील झटाला शाही तुले धोत्र्यात हिच्या सगळं दुय्यम कायले घेतली असती या गावाची चार मागच्या वर्षी सोनू गायधने 10 वाजेपर्यंत पुरली पुन्हा 8:15 वाजताच मग 7:15 वाजताच म्हणे आरती घेतो सोनू गायधने 10 वाजेपर्यंत पुरली त्याच्या अगोदरचा शाहीर मध्ये 11 वाजेपर्यंत पुरली समजली काय वैशाली माई काय गिरवतो तू बसून गिरत नसते म्हणून काय म्हणतो मी मनात ठरवीन मी मनात ठरवीन हिला मैदानी हरवीन हिला मैदानी हरवीन या मोकाट गायीची मी बसून मुरवीन मोकाट गायीची बसून मुरवीन गायीची मी बसून मुरवीना त्या मोकाट गायीची मी बसून मुरवीना मी
वैशाली मी मैदानी ठरविन तुला म्हटलं मैदानी हरविन या मोकाट गायीची अरुण भाऊ या मोकाट गायीची दादा बसून मुरविना म्हणून काय म्हणतो लक्षात ठेवा वैशाली सांभाळून राहायचो पुढे आम्ही मोकाट हावो गोरे जरा सांभाळून राहायचो पुढे बिना कोणातले हाव गोरे तुला मांग धावतो पुढे बिना कोणातले हाव गोरे तुला मांग धावतो पुढे आम्ही मोकाट हाव गोरे जरा सांभाळून राहायचो आता पुढे बिना गोवनातले हाव गोरे जिथं तिथं पैशील तिथं तू तुला मांग धावतो पुढे काय म्हणतो तुला मी हरविना आता तुला मी हरविना या मोकाट गायीची बसून मुरविना गायीची बसून मुरविना मोकाट गायीची बसून मुरविना या मोकाट गायीची बसून मुरविना समजली या मोकाट गायीची मी बसून मुरविना म्हणून काय म्हणतो ऐकून लक्षात ठेवा आता तरी पुढं पुढं मी करतो तुझ्यावर जोरा पैसा पुढं पुढं मी करतो तुझ्यावर जोरा समजली तू पैसा पुढं पुढं आणि मी करतो तुझ्यावर जोर आता तुला मी पळविना समजली वैशाली बाई आता तुला मी पळविना हो या मोकाट गायीचे बसून मुरविना मोकाट गायीचे बसून मुरविना या मोकाट गायीचे बसून मुरविना समजली तू पळतं पुढं पुढं पण मी धावतो तुझ्या मांग थोडा करून मोकाट गायीची मी बसून मुरविन गोरे ज्ञानेश्वराच्या वय त्याला कुठं ये जुतून पाहे गोरे ज्ञानेश्वराच्या वय त्याला कुठं ये जुतून पाहे प्रभाकर सदाशिव नाव हाय गोरे कोणाचे आव बाये गोरे ज्ञानेश्वराचे होय त्याने तू कुठेही जुतून पाहे सुडूप राहे का सपान राहे काय फक्त गोरे समजली म्हणून काय म्हणतो गोरे ज्ञानेश्वराचे होय त्याला कुठेही जुतून पाहे त्याला पहिलेच विचार करून दानीवर गोरे हाकलून दाखवलं ज्ञानेश्वरानं प्रभाकर सदाशिवला पहिल्या दानीवर हाकललो तवा या रणात निघालो म्हणून काय म्हणतो आता तुझ्यावर पशीना आता तुझ्यावर बसविना गोरं उडत असते रे बाबा नाही मग म्हणा या मोकाट गायीची हे बसून मुरविना या मोकाट गायीची हे
पासून मुरवी मुखात गाईची पासून मुरवी याच्या अगोदर काय म्हटलं मला सरम सांड्या सरम सांड्या सांड्या काय वारे वा चांगलं बोललं म्हणते मी बोलतही नाही बोलली बाई आणि म्हणते मी बोलत नाही बोल बोलाचा वाट पाहिजे ही सांगते बोल बोलाचा वाट पाहत असते ही मला समजते छुटे पैसे नाही रखता हूँ कल बलदार रखता हूँ म्हणून काय म्हणतो सोनाराची कुबीराची चाबी भेटन काय सोना कुबीराची चाबी भेटन काय म्हटलं खात्याच्या हाती हो कुबीराची चाबी भेटन काय खात्याच्या हाती सोनाराचा भावात सोन्याच्या भावात खपन काय तू गराड्यातली माती शुद्ध बोलण्याला तोंड बाटे काय काय अरुण भाऊ नागले गोजरी यांनी प्रभाकर शाहीरला 100 रुपये बक्षीस दिले पार्टी आभारी आहे थँक्यू शुद्ध बोलण्याला तोंड बाटे काय तूच बोलून राहिली म्हणतो ह्याच बोलला मी कारण मला असं वाटलं का माझे काका तुझ्या सोबत ज्ञान म्हणताय तू माझ्या पदरात काहीतरी ज्ञान पाडशील आणि ज्ञान तर त्या काहीच नाही पाडलं प्रश्न त्या 6 केले 6 प्रश्नाचं उत्तर दिलं पण माझ्या एकाही प्रश्नाचं उत्तर दिलं नाही हे सर्व मायबाप बसले म्हणून तुम्हाला वाटते का ज्ञान देशील पण ज्ञान देण्यालायक नव्हती पण चला असो कारण आपापल्या परीनं असते खरी बोलण्याला तोंड बाटे अशी हवा भरे शुद्ध बोलण्याला तोंड बाटे मनाला तुई फाटे मनाला तुई फाटे जनसामान्याला तुही फाटे काय जनसामान्याला तुही फाटे महाराज आपले मारुतराव दुकानदार अशोक भाऊ दुकानदार कावलीवाले ठाकरे कैलीमध्ये 32 कशासाठी असते अशोकराव चांगली बोलासाठी असते का नाही पण भाड्या सरम सांड्या म्हणून शुद्ध बोलण्यासाठी 32 असते पण तुझे बोलणारच नाही जमत तुले शुद्ध बोलण्याला तोंड बाटे काय सामान्याला तुही फाटे काय कारण सामना लिहायचा असला खानदानी सामना घ्यायचा अरे असा वाद काय ह्या दिमाग लढवायचा का म्हणा तू असं आजची रात फुकट आहे फुकट तुही माझी शायरी मरदाची शायरी बाईची नाही मरदाची शायरी बाईची नाही मरदाची शायरी बाईची नाही मरदाची शायरी बाईची नाही नाव ऐकून जरा वैशाली बाई ऐकून जरा वैशाली बाई हे नाव ऐकून जरा वैशाली बाई ऐकून जरा वैशाली बाई समजली मर्दाची शाहिरी
बाईची नाही, माझे मायबाप माझे भाऊ बन बसले आहे, तुझी मायबाप आहे या ठिकाणी, पण दिवसभर 11 वाजतापासून तुझ्या संग गंमत एकटा करून राहिलो, समजली? मी काकाजी तुला सोबती आहे माले, माझी काकाजीला तर बोलतच नाही. हा सुरेश शेवकार यांनी मला 100 रुपये बक्षीस दिले, पिंपर खुटेवाले पार्टी आभारी आहे. म्हणून मी काय म्हणतो, मर्दाची शाहिरी बाईची नाही, ऐकून जरा वैशाली बाई, मर्दाची शाहिरी बाईची नाही, हे ना ऐकून जरा वैशाली बाई, कारण ज्याच्या दिमाग आहे गाणं म्हणायची त्याची शाहिरी आहे. तुझ्या इलाख्यात डान्सरच नाही, कोणती लोक सांगतात का आमच्या इकडे एकटा शाहीर गाणं मी म्हणतो, तुमच्या इकडे आलो बारवा तई भंडारा आलो नाही असं समजू नको, पण एकटा शाहीर नाही तर स्वशाहीरला जर गाणं म्हटलं तर शाहीर म्हणजे लुगडं हेच बाई म्हणणारी होय, स्वशाहीरने जर गाणं म्हटलं तर लुगडं नेसायला लाव म्हणजे शाहीर आली. म्हणून मर्दाची शाहिरी बाईची नाही, घेणं ऐकून जरा वैशाली ताई, म्हणून काय म्हणतो, माघार घेलो सो तुला वाट का, वाट का येन सामने तुझी फाट, येन सामने तुझी फाट. बोला झाला तो बाट काय, हो बाट काय, सामने तुझी फाट काय, हो येन सामने तुझी फाट काय. माघार घेईल असं तुला वाटते काय, कारण मी माघार घेणारा शाहीर नाही, माघार घेणारा मी शाहीर नाही बरं, असं तुले वाटते काय, ये नसला म्हणाले तुही फाटते काय. म्हणून काय म्हणतो वैशाली बाई, ज्ञानाचा पत्ता नाही भानोरडी भाषा, ज्ञानाचा पत्ता नाही भानोरडी भाषा, ज्ञानाचा पत्ता नाही ज्ञानाचा पत्ता नाही भानोरडी भाषा, ज्ञानाचा पत्ता नाही भानोरडी भाषा. करता शाहीर महालाची आशा, चोरीचा करता शाहीर महालाची आशा, ज्ञानाचा पत्ता नाही वैशाली बाई, भानरडी भाषा, तरी का करता डबल मजली महालाची आशा, समजली? तरी का करता तू महालाची आशा. म्हणून अशानं संसार कधी दोघाचा नवरा बायकोचा, मायान तुया नाही रे बा, तू माई बहीण, नाही तर म्हणजे का बोलेच म्हटलं, मायान तुया नाही तू माई बहीण, पण तुया आणि माया जिजाजीचा. अशानं संसार कधी थाट का, पण यन सामन्याले तुही फाट, यन सामन्याले तुही फाट. बोला नाला बाट काय, बाट काय, यन सामन्याले तुही फाट काय, यन सामन्याला तुही फाट काय. ज्ञानाचा पत्ता नाही भानरडी
भाषा तरी का करत वैशालीबाई मालाची आशा अशानं संसार कधी ठाकते काय पती पत्नीचा नाही आपली तनाची झोपडी बरी नको देऊ गा महाल माळी मला सदा राहू दे तुझ्या नामाची गोडी समजली कोणाच्या महालावर काय धावा आपलं पण काय करा प्रभाकर 4 मजली असन तुझ्या काय मनावर धडध पाहिजे म्हणून काय म्हणतं लक्षात ठेव